मी आईला विचारलं की आई, आता तुला असा प्रसंग तुझ्या डोळ्यासमोर आला, स्वप्नात आला, तू एवढी कासावीस झाली, आता परत तू मला किल्ल्यांवरती जाऊ देणार की नाही? आणि त्यानंतर दिलेलं जे उत्तर आहे ना, ते अलौकिक. आई म्हणाली की नाही, तुला ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस तू जा, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ती तुळजाभवानी तुझं काय करायचं ते बघून. पण भाऊसाहेब म्हणले, बाळ, तुम्ही मला इथे बसून हडसर दाखवलात. खूप छान सांगितलं. मला असं वाटतंय की आपल्यामधलं अंतर मला जास्त वाटतं. थोडी खुर्ची जवळ घ्याल का? थोडं अंतर कमी करूया. आणि म्हणजे तुम्ही जवळ याल का? आणि बाबासाहेबांनी ते अंतर त्या दिवशी मिटवून टाकलं. वा. आणि मग त्याच पहिल्या भेटीमध्ये तुम्ही लिहित का नाहीये एवढं सगळं किल्ल्यांचं वर्णन वगैरे सांगताय. आणि मग त्या चर्चाही झाली आणि शिवनेरी या शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्याच्यावरती पुस्तक लिहिण्याचा विचार पक्का तिथे झाला. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं स्वागत आहे आम्ही बिघडलो या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण मुलखा वेगळी माणसं या मालिकेमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची भेट केली, त्यांचे अनुभव जाणून घेतले, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींकडनं त्यांच्या कार्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण घेतली. तसंच आपण या भागामध्ये इतिहास अभ्यासक श्री गणेश धालपे यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण ही सगळी त्यांच्या कार्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार धालपे सर. नमस्कार. नमस्कार. तर श्री गणेश धालपे यांची आता ओळख करून द्यायची झाली तर ते इतिहासाचे अभ्यासक तर आहेतच, पण बाबासाहेब पुरंदरे, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे ते मानसपुत्र देखील आहेत, अशी ओळख या निमित्ताने करून द्यावीशी वाटते. तर आता आपण वळूयात गणेश धालपे सरांकडे. सर, तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा वाटतो की तुमचं जे बालपण गेलं ते साधारण कोणत्या ठिकाणी गेलं आणि तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? आपला देश हा शेती प्रधान आहे आणि माझा जन्म सुद्धा एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. बर. पुणे जिल्ह्यामध्येच इंदापूर नावाचा जो तालुका आहे, अर्थात शेवटचा तालुका, तिथून सोलापूर जिल्हा सुरू होतो, त्या इंदापूर तालुक्यामध्ये बोरी नावाचं गाव आहे. बर. गाव प्राचीन आहे आणि अनेक खुणा, प्राचीनत्वाच्या अनेक खुणा गावामध्ये सापडतात. त्यामध्ये प्रामुख्याने विरगळ वगैरे पण गावामध्ये आहेत. अशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि माझं बालपणही तिथेच गेले. शेतकरी कुटुंबात असल्यामुळे माझा बालपणीचा बराचसा काळ हा शेतामध्ये गेला, निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेला आणि त्या मातीशी एक नाळ आणि नातं त्यावेळेस पासून जोडलं गेलंय. माझं प्राथमिक शिक्षण जर म्हणाल तर त्यावेळेस खरंच शाळांना नावं खूप चांगली होती की जीवन शिक्षण विद्या मंदिर आणि मग गावाचं नाव असायचं. तसं जीवन शिक्षण विद्या मंदिर बोरी या शाळेमध्ये माझं बालपण गेलं. पण शाळेमध्ये शिकत असताना किंवा शाळेमध्ये जाण्याच्या अगोदरच मी ज्यावेळेस शेतामध्ये राहत होतो ना, त्यावेळेस आई स्वयंपाक करत असेल किंवा काय करत असेल तर मी अभ्यासाला बसत असे. अच्छा. ह्या आठवणी अर्थात घरात आईंनी वगैरे सांगितलेल्या, वडिलांनी सांगितलेल्या मी आता सांगतोय खरं तर तो अभ्यास मी करत असे. त्यावेळेस असंही वाटत होतं सगळ्यांना की या मुलाला इंग्लिश मिडियमला घालावं, म्हणून प्राथमिक तयारी म्हणजे एबीसीडी असेल किंवा 1, 2, 3, 4 असेल, त्याची तयारी माझी पूर्ण झाली होती वयाच्या 3ऱ्या वगैरे वर्षी. आणि हे सगळं चाललेलं असताना आम्ही शेतात राहत होतो आणि त्या शेताच्या समोरून एक गुरुजी जायचे. त्यावेळेस सर म्हणण्याची पद्धत नव्हती, शिक्षकांना गुरुजी म्हणायचे. बरोबर. तर गुरुजी त्या दरवाजावरून किंवा त्या रस्त्यावरून जायचे आणि ते पाहायचे. एक दिवस ते थांबून मुद्दाम आले, भेटले आणि त्यांनी सांगितलं की या मुलाला माझ्या वर्गात मला न्यायचंय. पण अर्थातच ते इंग्लिश मिडियम ती शाळा नव्हती, पण पुढे ते इंग्लिश मिडियमचं प्रकरण बारगळलं, कारण अंतरही खूप लांब होतं, जाण्या येण्याची सोय नव्हती आत्ताच्या सारखी, त्यामुळं ते मागे पडला विषय. पण पुढे त्या गुरुजींकडे ज्यावेळेस पहिलीचा वर्ग आला त्यावेळेस त्यांनी मला उचलून वर्गामध्ये नेलं.
त्यावेळेस मी 4.5 वर्षाचाच होतो, पण 4.5 वर्षाचा असताना सुद्धा मी पहिलीत गेलो आणि अशी माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. श्री गणेशा झाला अशा पद्धतीने. तर खरंच खूप आठवणी असतात, खूप गोष्टी असतात. सरांनी माझ्याकडे विशेष लक्ष, गुरुजींनी अर्थात विशेष लक्षही दिलं. अतिशय त्यांचा आवाज करडा होता, अतिशय करडा होता. स्वच्छ पांढरं धोतर, 3 गुंड्यांचा झब्बा, डोक्यावरती पांढरी स्वच्छ टोपी आणि कपाळावरती अष्टगंध आणि भरदार मिशा. गुरुजी हे व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर मला आयुष्यभर जे डोळ्यासमोर जे व्यक्तिमत्व येत राहिलं ते आमचे सांगळे गुरुजी. त्यांचं आडनाव सांगळे होतं. तर ते सांगळे गुरुजी अत्यंत, आणि बिरंगुडी सारख्या अत्यंत दुर्गम आणि खेड्यात राहत असताना सुद्धा त्यांचे उच्चार, आवाज आणि भाषेवरची जी काही पकड होती किंवा स्वच्छ भाषा जी होती तिथे मला कमाल वाटायची की या चिखलामध्ये हे कमळ कुठून आलं, आजही वाटतं. पण त्यांच्या त्या करड्या शिस्तीमध्ये माझं बालपणीचं शिक्षण झालं आणि त्याचा मला खूप उपयोग झाला पुढच्या काळामध्ये. म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण दोन्ही गावाच्याच म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा काही भाग हा बोरी हायस्कूल बोरी म्हणून आहे. अच्छा. त्यामध्ये झाला 5वी, 6वी आणि 7वी या 3 वर्षांचं शिक्षण माझं त्या याच्यामध्ये झालं. अच्छा. मी तसा फारसा त्यातली एक आठवण सांगतो. मी हायस्कूलला असताना त्यावेळेस 5वीला इंग्रजी सुरू व्हायचं. तर 5वीला इंग्रजी सुरू झालं आणि 15 ऑगस्टला मी स्टेजवरती भाषण करावं. आता 5वीत होतो, फार वयाने मोठा नव्हतो, पण करावं असं सगळ्यांना वाटत होतं. मग ते भाषण सरांनीच लिहून देणं अपेक्षित होतं, कारण ते मी इंग्रजी भाषण करावं असं वाटत अपेक्षा होती. तर ते मला सरांनी 14 ऑगस्टला संध्याकाळी लिहून दिलं. बरं. आम्ही 14 ऑगस्टला संध्याकाळी लिहून दिलेलं भाषण मला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 7-8 वाजताच करायचं होतं. तर मला सरांनी तेही सांगितलं की हे तू वाचून दाखव फक्त, कारण तुझ्या वयाच्या मुलाने हे भाषण वाचून दाखवलं ना तरी खूप झालं. खूप आहे. मी घरी आलो, ती चिठ्ठी घेऊन सगळी त्या भाषणाची, आणि मी रात्री ते पाठ केलं. बरं. आणि दुसऱ्या दिवशी मी चिठ्ठी सोयी करता खिशात ठेवली होती, पण ती काढली नाही. मी ते भाषण पाठ करून दाखवलं. पुन्हा मी मात्र फारसा त्या स्टेजवरच्या भाषणाच्या भानगडीत पडलो नाही. म्हणजे शाळा चालू असताना, कॉलेज चालू असताना तर मी फारसा भाग घेतला नाहीये भाषणांमध्ये. फारच गोड अनुभव आहे. तर अशाही गमती घडत गेल्या. अच्छा. आणि पुढे मात्र मी 8वी पासून लासुर्णे येथील हायस्कूलला, रयत शिक्षण संस्थेची शाळा होती, श्री नीलकंठेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय लासुर्णे, या ठिकाणी मी 8वीला दाखल झालो. 8वी, 9वी, 10वीचं शिक्षण माझं त्या याच्यामध्ये झालं, नीलकंठेश्वर विद्यालय. अच्छा. आणि मग म्हणजे 10वी पर्यंत तुमचं शिक्षण तिकडे नीलकंठेश्वर विद्यालयात झालं. आणि मग महाविद्यालयीन शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? पुण्यात घेतलं की कसं? महाविद्यालयीन शिक्षणाच्या अगोदरची एक गंमत सांगतो, की जे हायस्कूलमध्ये घडली. खरं तर मी 8वी, 9वी, 10वीला असताना एक दिवस असंच, खूप आठवणी आहेत. मला आयुष्यामध्ये गुरुवर्यांची कृपा लाभली असं मला वाटतं नेहमीच. म्हणजे ते प्राथमिक शाळेपासून असेल ते आज तागायत, म्हणजे आदरणीय गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे, हा मोठा प्रवास आहे. गुरुकृपा झाली त्याने इमारत फळा आली. आपलं माझं काही नाहीये त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गुरुकृपेचा सगळा हा आविष्कार आहे. जे काही घडतंय, जे काही होतंय ना, त्या गुरुची कृपा आहे. तर मी असाच जो व्हरांडा असतो त्या व्हरांड्यामध्ये उभा होतो, आणि त्या शाळेमध्ये एक असा फलक होता भिंतीवरती लावलेला. तो मी वाचत होतो, सहज वाचत होतो. माझे काही मित्र येत होते आणि नेहमीप्रमाणे ते उशिरा येत होते, म्हणून मग काय करायचं म्हणून तो मी फलक वाचत होतो. तर तो वाचत असताना एक सर आले माझ्याकडे आणि माझ्या जवळ थांबले आणि काय विचार आहे तुझा? तर तो जो फलक होता ना, तो फलक कशाचा होता, तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या विषयामध्ये 10वीला पहिला येणारा किंवा पहिली येणारी जी कोण असेल तिला जी बक्षिसं द्यायची आहेत किंवा त्याला जी बक्षिसं द्यायची आहेत त्याचा तो चार्ट होता सगळा. अच्छा. म्हणजे मराठी विषयात प्रथम आला तर हे बक्षीस,
हिंदीमध्ये प्रथम आला तर हे बक्षीस, असं सगळ्या विषयांचं. अर्थात संपूर्ण शाळेमध्ये पहिला आल्यानंतर हे बक्षीस, मुलांमध्ये पहिला आल्यानंतर हे बक्षीस. आणि मग ते सर मला म्हणाले, काय तुझा विचार आहे काय सगळी बक्षीस मिळवण्याचा? म्हणजे नाही हो सर, ते माझे मित्र येत आहेत, तोपर्यंत काय करायचं म्हणून वाचत बसलो. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की त्या तक्त्यामधलं एक बक्षीस मला मिळालं नाही, आणि ते या जन्मात मिळणं शक्य नव्हतं. मुलींमध्ये प्रथम येणारी बाकी सगळी मिळाली. असं तुम्ही करून दाखवलं. ते झालं म्हणजे तो त्या ह्याचा भाग होता, अभ्यासाचा भाग होता, तो झाला. म्हणजे त्याचाही एक आनंद आहे. आणि अर्थातच शिक्षकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये. 11वीला मात्र मी महाविद्यालयीन शिक्षण, मी 11वीला सायन्सला गेलो. बरं. 11वी आणि 12वी सायन्सला होतो मी. 11वीचं माझं सायन्सचं शिक्षण हे मामांकडे झालं. आमचे त्यावेळेस थोरले मामा जे आहेत, ज्ञानेश्वर भोजने, त्यांच्याकडे मी राहून शिवाजी म्हणजे स्वामी, काय काय योगायोग आहे. माझ्या आयुष्यातली जी 2 दैवत आहेत, ती दोन्ही नावं एकत्र त्या हायस्कूलला आहेत, की स्वामी विवेकानंद संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय. योगायोग आहे. आणि त्या संस्थेमध्ये किंवा त्या शाळेमध्ये माझं 11वीचं सायन्सचं शिक्षण झालं. 12वीला मात्र मी परत गावी आलो आणि वालचंद नगरला जे कनिष्ठ महाविद्यालय, वालचंद कनिष्ठ महाविद्यालय, तिथे माझं 12वीचं शिक्षण झालं. दोन्ही ग्रुप होते माझे. पण मी त्याचा फार कधी गवगवा केला नाही. पण काही आर्थिक अडचणी आणि परिस्थितीमुळे मला इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग करण्याची इच्छा होती. मेडिकलला म्हणजे माझे दोन्ही ग्रुप होते, दोन्हीकडे नंबर लागले होते, लागणार होते. गव्हर्नमेंट कॉलेजच्या मी इंजिनिअरिंगला पण नंबर लागलेला होता. पण मी 12वी नंतर डीएड केलं आणि आपल्याच पुण्यामध्ये अरण्येश्वरचं महात्मा गांधी अध्यापक विद्यालय, तिथे माझी डीएडची 2 वर्ष गेली. वा, खूपच छान प्रवास होता खरं तर तुमचा. आणि खरं तर म्हणजे हे सगळं ऐकताना तुमची बॅकग्राऊंड म्हणजे 11वी 12वी जे आहे ते सायन्स घेतलं तुम्ही, आणि मग एकदम अचानक इतिहासाकडे कसं काय वळलात? कारण दोन्ही तसं बघायला गेलं तर विरुद्ध टोकं असं मानलं जातं आपल्याकडे. तर तुमचं कसं काय असं म्हणजे इतिहासाकडे कसे वळला गेलात तुम्ही? मला असं वाटतं की इतिहास जो आहे ना, तो प्रत्येकामध्ये असतोच. त्याला जर कोणी योग्य खत पाणी घातलं ना, तर तो फुलून येतो. अच्छा. बहरतो, मोहरतो. माझ्याही लहानपणी मी आत्ताच जे उल्लेख केला की स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मला अत्यंत आवडायचे. त्यावेळेस चरित्र वगैरे काही कळत नव्हतं, चित्र कळत होतं. आणि मग ते चित्र जमा करायची, त्याचं चिकट बुक जमा करायचं वगैरे असे उद्योग चालूच होते. अर्थात ते बऱ्याच घरांमध्ये चाललेले असतात. पण मला एक त्या व्यक्तिमत्वांची आपसुकच आवड लागलेली होती. आवड होतीच. म्हणजे आमच्या गावापासून जवळ भवानीनगर नावाचं गाव आहे आणि तिथे एक साखर कारखाना आहे. आणि त्या साखर कारखान्याचं नाव आहे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना. आणि त्या कारखान्याच्या बाहेर म्हणजे जो प्रांगण आहे मोठं, त्याचं बाग केलेली आहे. आणि त्या बागेच्या मध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. अच्छा. आणि तो मला एसटीने प्रवास करत असताना खिडकीतून आमच्या आईंनी दाखवला. तो सुरुवातीला एकदम लहान असताना तो दाखवला. आणि मग मला तो पुतळा पाहायचा एक छंद लागला, वेळच म्हणा ना. आणि मग कधी मी गावाला कोणाच्या पाठीमागे कधी फारसा लागत नव्हतो. माझा म्हणजे कोणाच्या पाठीमागे लागणं हा माझा काही स्वभाव नाही. तर कोणी निघालं आणि चल म्हणालं ना, तर मी म्हणायचो की मला तुम्ही पुतळा दाखवणार असेल तर येतो, नाहीतर नाही. म्हणजे ती ओढ तेव्हापासून ओढ लागली ती. आणि तो पुतळा जो केलाय तो अत्यंत सुबक आहे. शिल्पकार B.R. खेडकर त्यांनी तो तयार केलाय. आणि तिथून ती आवड रुजली, मुरली, वाढली. पण ही आवड निर्माण व्हायला इतर पार्श्वभूमी म्हणाल ना तर फारशी काही नव्हती. गावामध्ये ना वाचनालय होतं, गावाला ना डोंगरांचा आणि किल्ल्यांचा वेढा होता. म्हणजे आजही आमच्या गावापासून जवळचा किल्ला हा 100 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे किल्ल्यांचं आकर्षण निर्माण व्हावं जवळपास काही नाहीये, पण ते बहुतेक आतून असावं.
वरून आलेलं असावं ते. त्यामुळं ते पुढे निर्माण झालं. आणि मग जसा मी आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतः कुठे जाऊ शकायला लागलो किंवा मला गरज नाही गरज वाटत नव्हती कोणाची बरोबर, ते मग फिरायला लागलो. मी किल्ले वगैरे फिरायला लागलो, एकटेच जायला लागलो. आणि मग खूपदा एकटे, अनेकदा आमचे काही सहकारी मित्रही बरोबर आले. पण काही वेळा आलेले सहकारी मित्र पुन्हा काही परत आलेले नाहीयेत, हेही तेवढंच खरं आहे. कारण किल्ले फिरणं ही तशी बाग फिरणे इतकी सोपी गोष्ट नाही, नक्कीच नाहीये. कारण आखल्या रेगेप्रमाणे दुर्ग भ्रमंती कधीही करता येत नाही. नानाविध अडचणी येतात, त्या अडचणींवरती तुम्हाला मात करावी लागते आणि मग पुढे जावं लागतं. पण आलेल्या अडचणी आणि त्याच्यावर केलेली मात याच्यामुळे पुन्हा जायचं नाही असं कधी वाटलं नाही. ती ओढ तशीच निर्माण झालेली होती, ती तशीच पुढे कायमस्वरूपी राहील. म्हणजे परत परत तुम्ही एकाच दुर्गाला भेट दिली असंही झालं असेल. आता मला तुम्हाला खरं सांगू का, की आता लोक विचारतात की तुम्ही राजगडला किती वेळा गेला किंवा पुरंदरला किती वेळा गेला, रायगडला किती वेळा गेला, तर माझं खरं उत्तर आहे की मी मोजायचं सोडून दिलं. आता मोजत नाहीये. म्हणजे जसं आपण आई जसं मुलावरती प्रेम करताना तराजू नाही घेत, तसं आहे ते. तेवढं ते घनिष्ठ नातं तुमचं दुर्गांसोबत जोडलं गेलंय. वा, किती सुंदर सांगताय तुम्ही खरंच. आणि मग बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर तुमची पहिली जी गाठभेट झाली, तर ती कशी काय झाली? म्हणजे आता तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण डीएडचं केलं, तर डीएडचं शिक्षण करता करता तुम्ही त्याच दरम्यान भेटलात की त्याचा काही वेगळा काही अनुभव आहे? नाही, मी माझं डीएडचं शिक्षण सगळं पूर्ण झालं, नंतर मी नोकरीलाही लागलो. आणि नोकरीला लागल्यानंतर एकदा अर्थात हे सगळे बाकी जे उद्योग आपण आता जे बोलतोय ना, ते सगळे चालू होते. म्हणजे सोबत किल्ले फिरणं चालू होतं. म्हणजे मी उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी घरी नसायचो. कारण नोकरीला लागल्यामुळे त्याच 2 सुट्ट्या मिळायच्या आणि शिक्षक असल्यामुळे त्या 2 मोठ्या सुट्ट्या मिळायच्या. त्याचा फायदा करून घेण्यासाठी, आणि त्यामुळे मी अजूनही म्हणतो की आम्ही त्या बाबतीमध्ये श्रीमंत होतो की इतरांच्या अगोदर आमच्या घरची दिवाळी व्हायची. कारण आई काय करायची की आता हा सुट्टी लागली की किल्ल्यावरती जाईल, त्याच्या अगोदर दिवाळीचे सगळे पदार्थ करून ते बरोबर जाताना, ज्याला आपण तहान लाडू भूक लाडू म्हणतात ना, तसं तो सगळा ती सगळी शिदोरी ती बरोबर दिली जायची आणि मग मी किल्ले फिरायचो. आणि ते किल्ले फिरण्याचा हा सगळा उद्योग चालूच होता. त्याची एक आठवण आहे. म्हणजे हे इतकं सहज घडत नाही. त्याच्या पाठीमागे असणारे जे आता मी दिसतोय ना, आपण आता मुलाखत वगैरे हे सगळं जे म्हणतो ना, त्याच्या पाठीमागे खूप गोष्टी असतात. खरंय, खरंच दिसतं ते फक्त शिखराचं दर्शन होतं, कळसाचं दर्शन होतं, पण अनेकांनी त्या पायासाठी जी काही मदत केलेली असते ना, ती खूप असते. एकदा काय झालं, ते मी असाच किल्ल्यांवरती भटकायला निघालो होतो. 4-5 दिवस जाणार होतो. आत्ताच्या सारखी कोणतीही संपर्काची माध्यमं नव्हती. टेलिफोन घरी आलेला होता, पण टेलिफोन जरी घरी आलेला होता तर तिथून फोन करायला काही साधन नव्हतं ना, की मी दुर्गम ठिकाणी जाणार, घरी कळवणार कसं? मग घरच्यांना एवढंच माहित असायचं की या दिवशी येणार आहे, जाताना सांगितलेला दिवस, की हे 4 दिवस इकडे चाललोय. तर मी असाच मंगळवारी वगैरे एकदा किल्ल्यावरती गेलो आणि त्या दिवशीच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आई वडील गाणगापूरला जाणार होते देवदर्शनासाठी. आणि त्या मंगळवारच्या रात्री, अर्थात मी किल्ल्यावरती गेलो हा विचार आईच्या मनातही असेल, त्यामुळे रात्री एक स्वप्न पडलं आईला, मध्यरात्र उलटल्यानंतर बहुतेक. आणि त्या स्वप्नामध्ये मी असाच किल्ल्यावरती गेलोय आणि किल्ल्यावरती कुठेही झोपणं हे असतंच, स्वाभाविक आहे. बरोबर. म्हणजे मिळेल ती जागा अर्थातच मिळेल तो म्हणजे स्वर्गच असतो. तर मी असाच किल्ल्यावरती झोपलोय असं स्वप्नात आलं आईच्या. आणि एक सरपटणारा प्राणी म्हणजे अर्थातच साप किंवा नाग आला आणि त्याने माझ्या डोक्यावरती तो दंश केला. आणि हे स्वप्न आईला पडले. तुम्ही याची तीव्रता जर बघितली ना, तर आईला असं स्वप्न पडलं. ते मित्राला पडलं वगैरे तर त्याची तीव्रता कमी असते, समजून घेऊ शकतो. आई रडत उठली. बापरे. अर्थात आई का रडते म्हणून वडीलही उठले. मग ते काय झालं वगैरे.
तर आईने सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं. अर्थात ते बसूनच राहिले आणि मग वडील म्हणाले की मग आपण असं करूया की आपण त्या तीर्थयात्रेला जे जायचंय, गाणगापूरला जायचंय देवदर्शनासाठी, ते आपण रद्द करूयात. तर आई म्हणाली नाही, जाऊयात. डोळ्यातून पाण्याच्या धाराही लागलेल्या आहेत आणि दुसरं धैर्याने आई असंही म्हणतीये की आपण ठरलंय तर जाऊयात. बरं, काही जरी झालेलं असलं तरी मी शुक्रवारी रात्री येणार होतो हे सांगून गेलेलो होतो. त्यामुळे तोपर्यंत तर माझी भेट होणारच नव्हती. घरी थांबलं काय नाही, संपर्काचं काही साधनही नव्हतं. आणि आई वडील परत येणार होते शुक्रवारीच. तर ते गेले, तेही देवदर्शनाला गेले, मीही माझं फिरत राहिलो आणि शुक्रवारी रात्री ते परतले, पण मी परतलो नव्हतो. बर. आणि मग मात्र आई कासावीस झाली आणि त्या रात्री मी मध्यरात्री, अर्थात वाहन नव्हतं, काही नव्हतं, मग मी चालत गावी पोहोचलो. एक 5-7 किलोमीटर मी चालत आलो आणि घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आईने जी मिठी मारली आहे ना, ती मला अजूनही आठवते. बापरे. आणि मी म्हटलं की म्हणजे नेहमी असं करत नाही, आता झालं काय? आईने काही सांगितलं नाही आणि आम्ही सगळे शांतपणे झोपलो. आई झोपली. सकाळी पण परत उठल्यानंतर आईने मला जवळ घेतलं. मला असं काहीतरी वेगळं वाटायला लागलं की अरे काय काय वेगळं, काय काहीतरी वेगळं आहे. मग मी आईला असं खोदून खोदून विचारलं, काय काय झालं, काय झालं? नाही, काही नाही, काही नाही, असं करत करत आईने तो प्रसंग सांगितला. हा प्रसंग मला सांगितल्यानंतर मी पहिला प्रश्न काय विचारला माहितीये का? काय काय कल्पना काय आपल्याला? मी आईला विचारलं की आई, आता तुला असा प्रसंग तुझ्या डोळ्यासमोर आला, स्वप्नात आला, तू एवढी कासावीस झाली, आता परत तू मला किल्ल्यांवरती जाऊ देणार की नाही? आणि त्यानंतर दिलेलं जे उत्तर आहे ना, ते अलौकिक आहे. आई म्हणाली की नाही, तुला ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस तू जा. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ती तुळजाभवानी तुझं काय करायचं ते बघून घे. बापरे, किती सुंदर उत्तर दिलं. हे तर ह्याच प्रेरणा असतात. आपण घडतो ना, त्या अनेक गोष्टींमुळे घडतो. आणि अर्थातच या मधल्या 3-4 दिवसांमध्ये आईला सांभाळणारे, शांतपणे सांभाळणारे वडील शांत आहेत स्वभावाने, कमी बोलतात, पण त्यांनी आईला त्या 3 दिवसांमध्ये सांभाळून घेतलं आणि हे सगळं देवदर्शन करून आणलं. अर्थात त्यांच्यामुळेच आई हे करू शकते. हा सगळ्यांचा वाटा आहे. आणि ह्या अर्थात मित्रांचाही याच्यामध्ये खूप वाटा आहे की जे माझ्या बरोबर आले, अनेकदा आले, अनेकदा त्यांनी अर्थात आजही मला फारसं बघावंच लागत नाही, सगळे मित्रच बघत असतात. मला जो आवडही आहे, मित्र जमा करण्याचा छंदही आहे आणि मित्र ते सगळं करत असतात. त्यामुळे हे सगळं घडत असतं. फक्त एक चेहरा म्हणून आपण पुढे असतो, बाकी सगळे आपलेच लोक, आपले हितचिंतक, आपले स्नेही, यांच्यामुळे हे चाललेलं असतं. अर्थात गुरुजनांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांच्या शुभेच्छा आणि आई वडील आणि गुरुजन यांनी ज्या दिलेल्या प्रेरणा आहेत, त्याच्यामुळे हे सगळं घडत. मला एकदा आमच्या कॉलेजला असणाऱ्या साळुंके मॅडम आहेत, त्यांनी विचारलं होतं की जसं तुम्ही विचारताय तसाच त्यांचा तो प्रश्न होता, हे तुम्ही असंच करायचं ठरवलं होतं का? काय ठरवलं होतं तुम्ही आयुष्यामध्ये? म्हणजे मी फार काही ठरवलेलं नव्हतं, पण आयुष्यात असं करायचं की आई वडिलांना हा मुलगा आहे हे सांगताना थोडं बरं वाटावं, गुरुजनांना हा माझा विद्यार्थी आहे हे सांगताना कुठेतरी आनंद व्हावा, आणि मित्रांना हा माझा मित्र आहे हे सांगताना किमान लाज वाटू नये, एवढं तरी आपल्या हातून थोडं काम व्हावं, एवढी इच्छा माझी होती आणि मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण झाली का? तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असं नाही. पण आपण जे विचारलं की हे सगळं करत असताना या सगळ्या इतिहासाच्या क्षेत्रात अत्यंत मोठं काम करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व, अर्थात महाराष्ट्रालाच काय जगाला ज्यांचा परिचय आहे, ते आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, त्यांना आपण कधीतरी भेटावं असं माझ्या मनात खूप वाटत होतं. कारण राजा शिवछत्रपती सारखा एक अनमोल ग्रंथ वाचनात आला नाहीये असा माणूस शोधून सापडणार नक्कीच. तर तो ग्रंथही मी वाचला होता आणि त्या ग्रंथकर्त्याला जर भेटता आलं तर याच्यापेक्षा काय वेगळा आनंद काय. पण तीच अडचण होती की मी कुठेतरी खेडेगावामध्ये राहत होतो. बाबासाहेब पुण्यामध्ये राहतात, पण कुठे राहतात हे मला माहित नव्हतं. माहितीच नव्हतं तुम्हाला? हा, कारण आज आपल्याला
वेगवेगळ्या माध्यमांमुळे ते लगेच समजतं. बरोबर आहे, हो. की आजकाल आपण ज्या आपल्याकडे काळात मी ज्या उपलब्ध आहे. काळातलं बोलतोय त्या काळात ते अर्थातच समजण्याची शक्यता नव्हती. नक्कीच नव्हतं. पण मी पुण्यामध्ये एकदा आलो आणि रामकृष्ण मठामध्ये मी बसलो होतो. रामकृष्ण मठात जे ठाकूरजींचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी बसलो होतो आणि बसलेला असताना मला ध्यानाला बसलो होतो. अर्थात डोळे झाकून बसणं याला आपण ध्यान म्हणतो म्हणून मी ध्यान म्हणतोय. मी बसलेलो असताना आतून एकदम मला असं जाणवलं की आपण बाबासाहेब पुरंदरे यांना भेटलं पाहिजे. पुण्यात आहोतच. का वाटलं माहित नाही, एकदम ते उफाळून आलं. बर. मग मी तिथून उठलो, नमस्कार केला आणि मी उठलो आणि त्याच मला आठवतंय तिथेच कॉईन बॉक्स होता बाहेर मठामध्ये. तर त्या कॉईन बॉक्स मध्ये कॉईन टाकून मी पुरंदरे प्रकाशनचा जो नंबर होता तो डायल केला आणि तो उचलला गेला. आणि मला तिथे त्यांना विचारलं की मला असं असं आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचंय, काम काही नाही, मला दर्शन घ्यायचंय, तर मला घेता येईल का? तर त्यांनी मला उत्तर दिलं की आत्ताची जी वेळ आहे, संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळलेला होता, 6-6:30ची वेळ असावी. तर ते म्हटले की आत्ता ते विश्राम बागवाड्यामध्ये असतील, कारण विश्राम बागवाड्यामध्ये आपल्या महाराजा प्रतिष्ठानचं ऑफिस होतं. तर त्या तिथे असतील आता. संध्याकाळच्या वेळी बाबासाहेब रोज जायचे तिथे. आणि अजून जर थोड्या वेळाने तुम्ही भेटायचं असं म्हणत असाल तर ते पर्वतीला भेटतील, पर्वतीला त्या राहत्या घरी भेटतील. मी दांडेकर पुलाच्या तिथे होतो त्यामुळे मला पर्वतीला जाणं सोयीचं होतं आणि विश्रामबाग वाड्यापर्यंत जाईपर्यंत ते इकडे येतील म्हणून मग मी पर्वतीला जाणं पसंत केलं आणि मी पर्वतीला गेलो. पर्वतीला गेलो, वाट पाहत थांबलो. तिथे समोर विचारलं तर ते म्हटले की अजून दिवे लागले नाहीयेत, म्हणजे आलेले नसतील. आणि नंतर दिवे लागले, त्यांनी सांगितलं की ते आलेले दिसत आहेत. मग मी गेलो, ते लोखंडी पाठीमागचा दरवाजा होता ते उघडून मी गेलो आणि मला ते एक मुलगा होता, त्याने विचारलं की कोणाला भेटायचं. म्हटलं बाबासाहेबांना भेटायचं होतं, तर भेटता येईल का? तर ते म्हटले की त्यांची तब्येत थोडी बरी नाहीये, आत्ता चालेल. तर आणि हे बोलणं चाललेलं असताना बाबासाहेबांनी ते ऐकलं. बर. म्हटले बाळ कोण आलंय? त्यांना आत घ्या, आत बोलवा. आणि एकदम समोर मला बाबासाहेब दिसले. दर्शनच झालं. ऋषीच. म्हणजे मी गेलो आणि पायावरती डोकं ठेवलं. खरं सांगू का, ज्या पायांवरती डोकं टेकवावं ना असे पाय फार दुर्मिळ झालेत. वा. त्यामुळे ज्यावेळेस ते मिळतील ना तुम्हाला पाय, त्यावेळेस आपलं डोकं त्याकरताच आहे हे लक्षात ठेवून आपण टेकवलं पाहिजे. मी ते टेकवलं आणि भाऊसाहेब म्हणले या बाळ बसा. आणि तिथेच एक खुर्ची होती शेजारी, भाऊसाहेब असंच बसले आणि शेजारी खुर्ची होती, तिथे मी बसलो. मग अर्थात नाव गाव विचारलं त्यांनी, कुठून आलात काय वगैरे, हे सगळ्या प्राथमिक गप्पा झाल्या, काय करता वगैरे हे सगळं झालं. आणि मग विचारलं की तुम्ही किल्ले फिरलायत का? तुम्ही अर्थातच हो म्हणालो. आणि मग त्यांना खूप आनंद झाला की अरे किल्ले फिरणं आता काय की एकाच क्षेत्रातली दोन माणसं एकत्र आली की मग काय धमाल असते. तर तुम्ही किल्ले फिरलेला आहात का? तर म्हटलं हो. तुम्ही किती किल्ले पाहिलेत? आणि त्यावेळेस मी फिरायचो पण आणि मोजायचो पण, कारण प्राथमिक अवस्था होती त्यामुळे ते आनंदही वाटायचं की अरे आपला एक किल्ला वाढला, अजून एक किल्ला वाढला, अजून एक किल्ला वाढला, हा आनंद होता. मग मी बाबासाहेबांना म्हटलं की 55 किल्ले पाहिलेत. बर. म्हणजे मी 55 किल्ले पाहिल्यानंतर बाबासाहेबांना भेटलो होतो. म्हणजे फार उशीर झाला तसं, पण मी भेटलो. आणि मग मला विचारलं त्यांनी की असं अरे वा 55 खूप पाहिलेत मग तुम्ही? नाही हो म्हटलं, म्हणजे थोडेसे पाहिले. बघितलं. मग म्हटले हडसर किल्ला पाहिलाय का तुम्ही? आता खरंच आपल्यालाही कल्पना आहे की कोणीही नवखा माणूस आला त्याला विचारण्याची पद्धत आहे की राजगड पाहिला का, शिवनेरी पाहिला का, प्रतापगड पाहिला का, सर्व परिचित असतात साधारणतः, म्हणजे जिथे सगळे लोक जातात ते. बाबासाहेबांनी विचारलं तो हडसर पाहिला का? म्हटलं हो. आणि योगायोगाने पाहिला होता, त्या 55 मध्ये हडसरचं नाव होतच. मी म्हटलं हो पाहिलाय, जुन्नरच्या जवळच आहे तो. आणि मग म्हटले काय काय आहे त्याच्यावरती? आणि मग मी त्या किल्ल्याचं दरवाजांपासून तिथे गजाची वाट आहे, त्या गजाच्या वाटेपर्यंत मधल्या सगळ्या गोष्टींची वर्णनं केली, इत्तंभूत वर्णनं केली. अशी एक सपाट जागा आहे आणि तिथे खडक आहे, त्या खडकामध्ये आत खोदलेल्या 9 खोल्या आहेत.
बर, तेही मी सांगितलं सगळं, खूप बारकाईने बारकाईने सांगितलं. आणि भाऊसाहेबांना वाटले की अरे हा म्हणजे नुसता फिरत नाहीये, हा नीट बघतोय, निरीक्षणही आहे. आणि भाऊसाहेब म्हणले, बाळ तुम्ही मला इथे बसून हडसर दाखवलात. खूप छान सांगितलं. मला असं वाटतंय की आपल्यामधलं अंतर मला जास्त वाटतंय. थोडी ती खुर्ची जवळ घ्याल का? थोडं अंतर कमी करूयात. आणि म्हणजे तुम्ही जवळ याल का? आणि बाबासाहेबांनी ते अंतर त्या दिवशी मिटवून टाकलं. वा, क्या. आणि मग त्याच पहिल्या भेटीमध्ये तुम्ही लिहित का नाहीये एवढं सगळं किल्ल्यांचं वर्णन वगैरे सांगताय. आणि मग त्या चर्चाही झाली. आणि शिवनेरी या शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्याच्यावरती पुस्तक लिहिण्याचा विचार पक्का तिथे झाला. लिहायचं ठरवलं होतं, पुढे कधीतरी लिहूयात. पण बाबासाहेबांनी आग्रह धरला की नाही तुम्ही आत्ता लिहा. आणि तिथून शिवनेरी पुस्तकाचं काम हातातही घेतलं. 15-1 दिवस झाल्यानंतर मी परत फोनही केला. तर त्यावेळेस नाव सांगावं लागलं नाही हे आश्चर्य होतं. हे आवाजावरूनच बाबासाहेबांनी ओळखलं, बाळ शिवनेरीचं काम कुठपर्यंत आलं. आणि मग मी सांगायचं ते सांगितलं आणि पुढे ते शिवनेरीचं पुस्तकही तयार झालं. वा, फारच असं चित्तथरारक म्हणावा असा हा अनुभव होता. बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलात त्यावेळी. आणि असं हृदय हेलावून टाकणारा जो प्रसंग तुम्ही सांगितलात की जाऊन तुम्ही डायरेक्ट त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि तिथे तुमचा परिचय पहिल्यांदा झाला बाबासाहेब पुरंदरेंबरोबर. आणि मग तुमचं जे इतिहास अभ्यासक म्हणून जे काम सुरू झालं, तर ते काम कसं सुरू झालं मग तुमचं? अर्थात हे सगळं किल्ले फिरणं म्हणा, मला एक पूर्वीपासून छंद. म्हणजे मी बाबासाहेबांना प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस, पण मी त्यांची व्याख्यानं ऐकलेली होती. अच्छा, म्हणजे असं समोरून व्याख्यानं ऐकली होती, पण मी प्रत्यक्ष व्यक्तिगत, म्हणजे ज्याला भेट म्हणतो. व्याख्यानांमध्ये श्रोता म्हणून तुम्ही बसला म्हणजे भेट नाही होत. बरोबर, ते तुम्ही ऐकायला श्रोता म्हणूनच असता. पण प्रत्यक्ष माझी भेट झाली. मी अनेकांना ऐकत होतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, जे जे दिग्गज लोक, मला तो छंद होता म्हणजे व्याख्यानं ऐकणे. आणि त्या म्हणजे बहुश्रुत होतो माणूस ऐकण्यामुळे, फिरण्यामुळे. बरोबर. तर ते सगळं मी करत होतो. खेडेगावात राहून सुद्धा मी बारामतीला होणारी व्याख्यानमाला मी जायचो आणि ते ऐकायचो. तर त्यामुळं या सगळ्या मोठ्या लोकांचा तसा परिचय होता. पुढे प्रत्यक्ष बाबासाहेबांचा जसा परिचय झाला तसा प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचाही परिचय झाला प्रत्यक्षरित्या. म्हणजे ज्याला आपण भेट म्हणतो, भेट आणि परिचय, भेटही झाली. ह्या गोष्टी होत गेल्या. पण बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये तो जिव्हाळा, ते आजोबाचं आणि नातवाचं जे नातं तयार होतं ना, ते तसं नातंच तुमचं तयार झालं. आजोबा आणि नातवाचं नातंच तयार झालं. म्हणजे गणेश सर, मला तुम्हाला असं एक विचारायचंय. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही किल्ले शिवनेरी नावाचं एक पुस्तक लिहित होतात. या पुस्तकाचं पुढे काय झालं? म्हणजे त्याचं प्रकाशन किंवा याच्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का तुमच्या? त्यावेळेस मी शिक्षक म्हणून काम करत होतो आणि बाबासाहेबांच्या बरोबरच्या पहिल्या भेटीतच आमचा तो सगळा पुढचा उद्योग ठरला होता की पुस्तक करायचं म्हणून. आणि मग मी त्याचे संदर्भ तयार करणं आणि मग त्यानुसार त्याचं लिखाण करणं हा सगळा भाग चालू होता. साधारणतः त्या किल्ले शिवनेरी या पुस्तकामध्ये 2000 वर्षांचा जो शिवनेरी किल्ल्याचा इतिहास आहे, अर्थात अगोदरचा अज्ञात आहे म्हणून तो जेवढा आहे तेवढा, जेवढा शक्य आहे संदर्भानुसार, आधार ग्रंथांनुसार तो मांडण्याचा प्रयत्नही केला. आणि ते पुस्तक लिहून पूर्ण झालं. काय असतं, पुस्तक लिहिणं सोपं असतं, पण त्याचं पुढचं जे काही सगळे सोपस्कार असतात, म्हणजे लिखाणाचं पुस्तकात रूपांतर करणं, हे आपण जे बोलतोय आता ते 2006-07च्या दरम्यानचं बोलतोय. बरोबर. म्हणजे त्या काळात त्या गोष्टी आणखी अवघड होत्या. त्या आर्थिकदृष्ट्याही अवघड होत्या, कारण आत्ताच्या सारखे शिक्षकांना त्यावेळेस पगार नव्हते. पण अर्थात बाबासाहेबही विचारायचे कुठपर्यंत आलं काय. आणि थोड्या आर्थिक अडचणींमुळे मी ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होतो. पण पुढे या सगळ्या दरम्यान स्वतः बाबासाहेब अनेकदा आले, पण त्यावेळेस एकदा बोरीला पण आले होते, म्हणजे आमच्या घरी, म्हणजे गावातली घरी, त्या घरी आले होते. तर ते पुस्तकाचा विषयही झाला. मग नंतर मग पुस्तकाचे पैसेही जमा झाले. तो खूप तपशील मोठा आहे, पण हे सगळं झाल्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला, पुस्तक तयार झालं.
पुस्तक तयार झालं. अर्थात कोणती गोष्ट करायची असते, कोण घर बांधण्यासाठी कर्ज काढतं, कोण गाडी घेण्यासाठी काढतं, तसं आपण पुस्तकासाठी काढलं. एवढाच तो अगदीच सामान्य भाग होता. पण बाबासाहेबांना कुठेतरी ते विचार केला त्यांनी की अरे चाललंय हे. आणि मग 2007च्या ऑगस्ट महिन्यामध्ये बाबासाहेबांचा नागपंचमीला वाढदिवस असतो. तर त्यावेळेस तो 85वा वाढदिवस होता. आणि त्या वाढदिवसाचा कार्यक्रम मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये करायचं ठरलं होतं. अच्छा. स्वरगंधार प्रतिष्ठान म्हणून आहे, त्या सगळ्या लोकांनी तो सगळा कार्यक्रम ठरवला होता. आणि त्याच कार्यक्रमामध्ये शिवरायांचा पाळणा किल्ले शिवनेरी या माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार होता. अर्थात त्याची उत्सुकता, त्याचा आनंद, त्याची ओढ, ह्या सगळ्या गोष्टी त्या होत्याच. त्या पहिलंच पुस्तक माझं पहिलंच पुस्तक. आणि त्याचा एक वेगळाच उत्सुकता असते. बरोबर, नक्कीच. सगळेच आपल्या, कारण पहिलंच पुस्तक म्हणल्यावर तेवढी उत्सुकता होती. आई वडील आले होते, भाऊ आले होते, मित्रमंडळी आली होती, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आले होते, गावातले लोक आले होते, त्या सगळ्या कार्यक्रमाला मुंबईला आले होते. आणि अर्थात इतरही महाराष्ट्रातून आलेले लोक होते, कारण मोठा बाबासाहेबांच्या 85वा वाढदिवस, त्यामुळं जमलेल्या लोकांची संख्या, तर तो एक योग होता जुळून आलेला तेवढा. म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रातले अनेक दिग्गज मंडळी पण तिथे उपस्थित होते. म्हणजे आपल्या मृणालताई कुलकर्णी असतील किंवा बांदेकर, आदेश बांदेकर, तर अशी मोठी मंडळी पण तिथे उपस्थित होती. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचाही कार्यक्रम होणार होता. तो झालाही. या निमित्ताने मला त्या स्टेजवरती जाता आलं. त्यावेळेस स्टेजवरती 3 महत्वाचे लोक होते. ते म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय मृणाल कुलकर्णी जे आहेत त्यांच्या आई म्हणजे विनाताई देव त्या होत्या, आणि माझे गुरुवर्य आदरणीय बाबासाहेब पुरंदरे. आणि यांच्या सोबत मला तिथे उभा राहता आलं, याचाही एक आनंद आहे, किंवा हे भाग्य आहे, त्याला दुसरा शब्द नाही. आणि मग ते झालं सगळं प्रकाशन. आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. अत्यंत उत्स्फूर्त भाषण होतं. आजही तुम्हाला ते ऐकायला मिळेलच. पण ते अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये इतका सगळं सभागृह त्यांनी अक्षरशः आनंदाने डोक्यावर घेतलं लोकांनी. ते इतकं ते भाषण उत्स्फूर्तपणे चाललं होतं. वेगवेगळ्या घटना आणि वेगवेगळे प्रसंग ते सांगत होते. आणि शेवटी त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणि कार्यक्रमाचा आणि पुस्तकाचा उल्लेख केला. आणि मला त्यानिमित्ताने पुन्हा जवळ बोलवलं त्या स्टेजवरती. आणि जवळ आल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की या किल्ले शिवनेरी या पुस्तकाचं यांनी लेखन केलेलं आहे, आणि त्या माझ्या गळ्यामध्ये असलेला पुरंदरे घराण्याचा जो परंपरेने आलेला जो सोन्याचा गोप आहे, तो नवरत्न कंठाच होता, गोप होता तो. बापरे. आणि तो त्यांनी स्वतःच्या गळ्यातून काढला आणि त्या भर स्टेजवरती माझ्या गळ्यामध्ये घातला. कमाल कमाल. माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्याच, पण सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून त्या अश्रूच्या धारा लागल्या होत्या. सगळं प्रेक्षागृह त्यामध्ये न्हावून निघालं. अक्षरशः आनंदाची एक प्रकारची ढगफुटीच झाली होती ती. बापरे. आणि मग नंतर बाबासाहेबांनी मला तिथेच स्टेजवरती छातीला जवळ घेतलं. हे विसरू नाही शकत. फारच कमाल आणि विलक्षण असा तो प्रसंग तुम्ही आता वर्णन करताय. खरं तर याला पृथ्वीचं मोल आहे, त्याची दुसरी किंमत नाहीये कोणतीच. अनमोलच आहे त्या गोष्टी, अनमोलच आहे. नक्कीच. आणि ते आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला यावं त्यापेक्षा मी कृतज्ञ आहे, सर्वांच्या ठाई कृतज्ञ. ही कृतज्ञता हेच माझ्या आयुष्याचं एक प्रकारचं सार आहे. खरं तर दुसरं काहीच नाही, माझं म्हणून काहीच नाही. ह्याच्यावरती कळस म्हणजे काय, तर हे सगळं झालं आणि हे सगळं बाबासाहेबांचं भाषणही पुढे झालं आणि ते बसले. त्यानंतर स्वतः राजसाहेब ठाकरे परत उठले. भाषण झालं होतं त्यांचं अगोदरच. अच्छा. पुन्हा उठले, पुन्हा एकदा. आणि म्हटले की थांब. आणि ते त्या माईक मध्ये त्यांनी घोषणा केली की या पुस्तकासाठी जो खर्च झालाय तो 1,35,000 रुपये खर्च झालेला मी त्यांना देते. बापरे. आणि नुसतं ते म्हणाले नाहीत, म्हणजे राजसाहेबांनी स्वतः स्टेजवर येऊन स्वतः हे सांगितलं. आणि हे अत्यंत मोलाचं आहे, हे कोणालाही द्यायचं नाही, याच्या पुस्तकाकरता झालेला खर्च मी देतोय. आणि नुसतं हे म्हणून थांबले नाहीत,
कारण राजकीय माणसांचं लोकांना नेहमी असं वाटतं की ते बोलतात आणि काही करत नाहीत, पण नंतर स्वतः रायसाहेब तो धनादेश घेऊन पुण्याला आले, भेटून त्यांनी मला तो धनादेश दिला. वा, कृतज्ञ आहे मी, सर्वांच्या ठाई कृतज्ञता आहे, कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर यापेक्षा दुसरं माझं म्हणून धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही.